हॅलो एव्हरीवन, ज्ञानदीप अकॅडमीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। ही आपली एक आन्सर रायटिंग सिरीज आहे ज्यामध्ये आपण एमपीएससी 2025 चे जे डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आहेत त्या अनुषंगाने रोज एका प्रश्नाचं उत्तर काय असू शकतं ते समजून घेतो। आन्सर रायटिंगचा अप्रोच काय असला पाहिजे आणि त्यावरून मग अभ्यासाचा काय अप्रोच असला पाहिजे त्याची पण चर्चा करतो। या प्रश्नामध्ये आपण आता एक प्रॅक्टिस क्वेश्चन इंट्रोड्यूस करत आहोत। आतापर्यंत आपले जे काही प्रश्न होते यूपीएससी चे पीवायक्यूज होते। आता बरेचसे यूपीएससी चे पीवायक्यूज ते यूपीएससी च्या लेवलचे आहेत, तो डिफाइनेटली एमपीएससी ला मला त्या प्रश्नांची अपेक्षा नाहीये। पण मला काही महाराष्ट्राच्या भूगोलातले किंवा ज्यावेळेस आपण एमपीएससी चा सिलेबस बघतो तर महाराष्ट्राच्या संदर्भात सगळं सिलेबस त्या ठिकाणी दिलेलं आहे विथ स्पेशल रेफरन्स टू महाराष्ट्र। आणि मग त्यामधनं जर भूगोल विषय मी शिकवतोय तर भूगोलामध्ये डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नला काय काय महाराष्ट्राच्या संदर्भात प्रश्न येऊ शकतात त्याची आपण या ठिकाणी चर्चा करतोय। सो पहिला प्रश्न मी एकदम बेसिक जो आपण महाराष्ट्राच्या भूगोलाचा अभ्यास करतो त्या बेसिक वरनं मी एक प्रश्न फ्रेम केला। आता इथून पुढे मी हाच एक प्रयत्न करणार आहे, काही पुढचे जी प्रश्न असतील ती मी प्रॅक्टिस क्वेश्चन्स म्हणून क्रिएट करेल आणि सिलेबस वाईज म्हणजे महाराष्ट्राचा भूगोल फंडामेंटल काय असेल, प्राकृतिक रचना असेल, हवामान असेल, त्यानंतर मृदा असेल, सो ऑन अँड सो फोर्थ, या सगळ्या गोष्टींमधनं बेसिक एक आपण डिस्कशन करत जाऊ। आन्सर रायटिंगचा अप्रोच काय असला पाहिजे या सगळ्या इश्यूंवर त्याची चर्चा करू। तर या ठिकाणी प्रश्न आहे की महाराष्ट्राच्या भूरूपिकीय वैशिष्ट्यांचे वर्णन करा। फाइन, या वैशिष्ट्यांचा महाराष्ट्राच्या आर्थिक व सामाजिक जीवनावरील परिणाम विशद करा। एकदम सिंपल, एकदम बेसिक असा प्रश्न तुम्हाला या ठिकाणी दिसतोय। नाउ ज्यावेळेस आपण महाराष्ट्र ची भूरूपिकीय वैशिष्ट्ये जर तुम्हाला शब्द नसेल कळला तर मी या ठिकाणी फिजिकल फीचर्स शब्द वापरतो रादर, ठीक आहे। एक फक्त आणि फक्त भूरूपिकीय वैशिष्ट्यांवर प्रश्न येऊ शकतो, म्हणजे जे काही जिओमॉर्फोलॉजिकल फीचर्स आहे त्यावर तुम्ही एक प्रश्न एक्सपेक्ट करू शकता। बट याहूनही बेटर एक प्रश्न जो मला वाटतो तो प्राकृतिक वैशिष्ट्य असू शकतो, राईट। तर इथे मी एक चेंज करतोय, प्राकृतिक वैशिष्ट्यांचं वर्णन करा। आणि मग प्राकृतिक वैशिष्ट्यांमध्ये भूरूपिकीय वर्णन पण आलं आणि इतर जी काही प्राकृतिक किंवा नैसर्गिक वैशिष्ट्ये आहेत त्यांची सुद्धा आपण चर्चा करू शकतो। सो असा जर प्रश्न असेल तर इंट्रोडक्शन कसं असेल ते लक्षात घ्या। आता हा प्रश्न याच्यामध्ये काही डिफाईन करण्यासारखा नाहीये, तर म्हणून माझं जे इंट्रोडक्शन आहे ते कसं आहे, फॅक्ट बेस्ड इंट्रोडक्शन आहे, ठीक आहे। एखादी वस्तुस्थिती मी या ठिकाणी प्रेझेंट करतो, एखादा आकडा देतो किंवा इन जनरल एखादा फॅक्ट महाराष्ट्राच्या प्राकृतिक वैशिष्ट्यांबद्दल सांगतोय। तुम्ही जेनेरिक सुद्धा इंट्रोडक्शन करू शकता की महाराष्ट्र हा एक प्राकृतिक वैविध्यतेने नटलेला राज्य आहे, अशाही प्रकारचं एक जेनेरिक इंट्रोडक्शन चालेल, कारण की सगळ्याच्या सगळ्या डिटेल तुम्ही इंट्रोडक्शन मध्ये देऊ पण शकत नाही, क्लिअर। आणि मग मुद्दा हा होईल की समजा तुम्ही काही वैशिष्ट्ये या ठिकाणी इंट्रोडक्शन मध्ये मांडलीत तर मग त्यातनं तुमचं जे उत्तर आहे, लेटर पार्ट मधलं जे उत्तर आहे ते थोडं रिडंडंट होत जाईल, तेच पुन्हा कुठेतरी आपल्याला जाणवत जाईल। तर तसं एक जेनेरिक स्टेटमेंट मधून तुम्ही त्याला इंट्रोड्यूस करा किंवा थोडंसं अजून स्पेसिफिक करा की महाराष्ट्र प्राकृतिक रचना ज्यामध्ये पर्वत पठार, मैदानं आणि भूरूपिकीय वैशिष्ट्ये या दोन्हीच्या संदर्भामध्ये वैविध्यतेने नटलेलं एक राज्य आहे। ओके, अशा प्रकारचं एक तुम्ही इंट्रोडक्शन या ठिकाणी करू शकता। आता इंट्रोडक्शन केल्यानंतर मी काय काय मुद्दे तुम्ही बॉडीमध्ये लिहावे ते तुम्हाला सांगतोय। तर दोन पार्ट तुम्हाला बॉडीमध्ये करता येतील। एक पार्ट असेल भूरूपिकीय वैशिष्ट्ये किंवा प्राकृतिक वैशिष्ट्ये, मी इथे टायटल करेक्ट करतो, लेट्स से प्राकृतिक वैशिष्ट्ये। त्यानंतर पार्ट ए प्राकृतिक वैशिष्ट्यांचा असेल तर पार्ट बी जो आहे हा परिणामांचा आहे, कारण की प्रश्नामध्ये आपल्याला हेच विचारले की परिणाम विशद करा। सो प्राकृतिक वैशिष्ट्य सांगताना मी महाराष्ट्राचे जे काही प्राकृतिक विभाग आहेत, फिजिकल डिव्हिजन्स आहेत, फिजिकल डिव्हिजन्सची चर्चा करेल, त्यानंतर हवामानाची चर्चा करेल आणि मृदेची चर्चा करेल। क्लिअर, कशा प्रकारे महाराष्ट्रामध्ये विविध प्रकारचे प्राकृतिक विभाग, त्यामध्ये कोकण किनारपट्टी, पश्चिम घाटांमध्ये पण तुम्ही चर्चा करू शकता की कशा प्रकारे घाटमाथ्याचा प्रदेश आहे, मावळचा प्रदेश आहे, त्यानंतर देश पठार आहे। पूर्वेकडे गेलोत तर आपल्याला हा पूर्ण पठारी प्रदेश मराठवाड्यापर्यंत किंवा पश्चिम विदर्भापर्यंत एक्सटेंड होताना दिसतो आणि आणखी पूर्वेला गेलो तर आपल्याला वर्धा वैनगंगा नदीचे मैदानी प्रदेश आढळतात। तर अशा प्रकारचे एक भूरूपिकीय वैशिष्ट्य मी या ठिकाणी विशद करतोय। आता या भूरूपिकीय वैशिष्ट्याला विशद करत असताना दोन गोष्टी महत्त्वाच्या तुम्हाला या ठिकाणी करायला लागतील। एक, महाराष्ट्राचा मॅप ड्रॉ करा, दुसरं एक प्रोफाईल तुम्ही या ठिकाणी प्रेझेंट करा, एक जिओग्राफिकल प्रोफाईल। जर जिओग्राफिकल प्रोफाईल मी शब्द प्रयोग केला तर तुम्हाला काय नेमकं करणं अपेक्षित आहे, तर अशा प्रकारची आपण एक जिओग्राफिकल प्रोफाईल महाराष्ट्राची सांगत असतो, राईट। सो हा अरबी समुद्राचा भाग आहे, ही कोकणची किनारपट्टी आहे, फाइन। हा पश्चिम घाट असेल,
या ठिकाणी घाटमाथा, राईट, इथे मावळ हा देश प्रदेश आहे. त्यानंतर पूर्वेकडे आलो तर मला या ठिकाणी वर्धा, वैनगंगा, मैदानी प्रदेश आढळतील. तर अशा प्रकारचे एक फिजिकल डिव्हिजन्स काय काय आहेत त्याची एक प्रोफाईल मी माझ्या उत्तरामध्ये ड्रॉ केलेली आहे. तर नकाशावर पण तुम्हाला या गोष्टी दाखवायच्या आहे. ऍट द सेम टाइम तुम्ही पूर्ण फिजिकल डिव्हिजनची प्रोफाईल सुद्धा दाखवू शकता. दुसरा पार्ट पण तुम्ही या ठिकाणी करू शकता. जर तुम्हाला खूप स्पेसिफिक डिटेल्स लक्षात राहतात तर उंची पण सांगा की हा जो घाटमाथ्याचा प्रदेश असेल किंवा पश्चिम घाट असेल तर ते साधारणतः 1000 मीटर उंचापर्यंत असू शकतात. राईट, कोकण किनारपट्टी जर सांगायची झाली समुद्र पातळीला जवळजवळ 5 मीटर किंवा 15 मीटर पर्यंत तुम्हाला तिथे उंची दिसते. आणि पूर्वेकडे जर आलो वर्धा, वैनगंगा मैदानांमध्ये तर साधारणतः 300 मीटर पर्यंत आपल्याला या संपूर्ण भागाची उंची आढळत असते. क्लिअर? हे झालं एक प्रोफाईल. त्यानंतर मग मी चर्चा करीन हवामानाची. हवामानामध्ये मी हे सांगेल की महाराष्ट्रामध्ये कशा प्रकारे मान्सून असेल, हिवाळ्यामध्ये काय असेल, उन्हाळ्यामध्ये काय असेल, एकदम ब्रीफ मध्ये सांगायचं आहे. पण त्यामध्ये मान्सून थोडं तुम्हाला डिटेल करून सांगायला लागेल की कशा प्रकारे मान्सूनचं पर्जन्य महाराष्ट्रामध्ये होतं. पश्चिमेकडून पूर्वेकडे जाताना पहिले पर्जन्य वाढतं, मग देश प्रदेशामध्ये मराठवाड्यामध्ये पर्जन्य घटतं. तो अवर्षणग्रस्त प्रदेश असेल हे त्या ठिकाणी नमूद करा आणि पुन्हा पूर्वेकडे जाताना पर्जन्यामध्ये वाढ होते त्याची सुद्धा या ठिकाणी चर्चा करा. एकंदरीत मृदा कशी असेल ती सुद्धा तुम्हाला या ठिकाणी सांगणं अपेक्षित आहे. हे झाले भूरूपिकीय किंवा प्राकृतिक वैशिष्ट्ये आपण सांगितले. परिणाम सांगायचे झाले तर परिणामांमध्ये मग मी पुन्हा 2 गट केले, आर्थिक आणि सामाजिक परिणाम. आर्थिक परिणामांमध्ये कृषीची चर्चा करा, महाराष्ट्रामधील उद्योगधंद्यांची चर्चा करा आणि तुमच्या उत्तरामध्ये वैविध्य असलं पाहिजे. उत्तरामध्ये तुमच्या हाताने चूक काय होणार आहे? बाय अँड लार्ज तुमची जी उत्तर असतील ती प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्राच्या सभोवताल फिरत राहतील. राईट, तर उत्तर लिहत असताना एन्श्योर करा की कोकणात काय स्थिती आहे, पश्चिम महाराष्ट्रात काय स्थिती आहे, विदर्भात काय स्थिती आहे, या सगळ्या गोष्टींचा उल्लेख तुम्हाला या ठिकाणी करता आला पाहिजे. पुढे जर गेलो सेम उद्योगधंद्यांमध्ये सुद्धा तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे की उद्योगधंद्यांमध्ये जर तुम्ही मुंबई, पुणे हा रिजन मेन्शन करताय, IT ची चर्चा करताय, मॅन्युफॅक्चरिंगची चर्चा करताय, तर मी विदर्भात जाणार, मायनिंगची चर्चा करणार किंवा काही बेसिक इंडस्ट्रीज जे आहे, फंडामेंटल इंडस्ट्रीज, आयरन अँड स्टील इंडस्ट्रीज वगैरे जे असतील, थर्मल पॉवर प्लांट्स असतील, या सगळ्यांची सुद्धा मला त्या ठिकाणी चर्चा करायची आहे. कोकणात गेलो तर पोर्ट बेस्ड इंडस्ट्रीज मला त्या ठिकाणी सांगता आल्या पाहिजे. आणि मग या ठिकाणी अजून एक विसंगती सांगेल की सगळ्या ठिकाणी उद्योगधंद्यांचा विकास झालेला आहे किंवा कृषीचा विकास झालेला आहे, पण मराठवाडा हा एक असा प्रदेश असू शकतो ज्या ठिकाणी आपल्याला कृषी किंवा उद्योगधंद्यांचा इतक्या मोठ्या प्रमाणात विकास झालेला आढळतोय. सिमिलरली दळणवळणाची सुद्धा तुम्हाला या ठिकाणी चर्चा करणं अपेक्षित आहे. या सगळ्या प्राकृतिक रचनेचा परिणाम आपल्याला महाराष्ट्रातील सण असतील, भाषेची जी संस्कृती आहे त्याच्यामध्ये दिसतो. आणि यावरूनच मग मी हे सांगेल की या प्राकृतिक वैशिष्ट्यांवर ना महाराष्ट्राचे काही सांस्कृतिक विभाग होतात. त्या सांस्कृतिक विभागांमध्ये कोकण असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, उत्तर महाराष्ट्र असेल किंवा मराठवाडा आणि विदर्भ ही काही सांस्कृतिक प्रदेश आहेत. विभागीय विभाजन जे आपण करतो ते सुद्धा मी या प्राकृतिक रचनेचाच एक परिणाम म्हणून या ठिकाणी सांगतोय. वसाहती महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या भागांमध्ये कशा आढळतात त्याची चर्चा करा. आणि सामाजिक वैशिष्ट्य तुम्ही जी काही शोधणार, प्रत्येक भागाची आपली काही सामाजिक वैशिष्ट्य आहेत त्याची सुद्धा मला या ठिकाणी चर्चा करायची. उत्तरामध्ये एक मुद्दा लक्षात घ्या, तुम्ही सगळे मुद्दे मांडत असताना जे काही चॅलेंजेस प्रेझेंट होतात, ज्या काही आव्हानं आपल्या समोर निर्माण होतील प्राकृतिक रचनेमधनं किंवा प्राकृतिक वैशिष्ट्यांमधनं, की अवर्षणग्रस्त प्रदेश आहे, बसाल्टचा पठारचा प्रदेश आहे किंवा कोकणची किनारपट्टी आहे, या सगळ्यांची जी काही प्राकृतिक रचना आहे, प्राकृतिक वैशिष्ट्य आहे, यातनं जी काही आव्हानं निर्माण होतात त्या आव्हानांची सुद्धा तुम्ही 1-2 ओळींमध्ये चर्चा करणं अपेक्षित आहे. फायनली नकाशा या ठिकाणी ड्रॉ करा. मी तुम्हाला मगाशीच सांगितलं नकाशा पाहिजेच पाहिजे आणि सोबतच एक प्रोफाईल सुद्धा पाहिजे. प्रोफाईल कशी काढायची महाराष्ट्राची प्राकृतिक ती मी तुम्हाला ऑलरेडी सांगितली आहे. आणि कन्क्लुजन मध्ये महाराष्ट्राने प्राकृतिक समस्यांवर कशा प्रकारे मात केली ते सांगता येईल. कारण की देश प्रदेशामध्ये आलोत, मी पश्चिम महाराष्ट्रामध्ये आलो तर मोठ्या प्रमाणात सिंचनाच्या सुविधांचा विकास झाला आणि त्यातनं कुठेतरी आपल्याला शेतीची प्रगती या भागामध्ये होताना दिसते. सोबतच मुंबई पुणे या भागाचा औद्योगिक विकास झाला किंवा नागपूर सारख्या भागांचा औद्योगिक विकास झाला तर प्राकृतिक समस्यांवर मात करून आपण हा विकास घडवून आणला. हा सुद्धा मुद्दा मी कन्क्लुजन मध्ये कुठेतरी मांडणार आहे. आणि असं नाहीये की मग मी कन्क्लुजन मध्ये एवढंच मांडणार आहे, मग चॅलेंजेस पण सांगेल की ठीक आहे बाकी सगळ्या भागांचा विकास जरी झाला असला तरी मराठवाडा असेल, विदर्भ असेल, या काही भागांचा विकास अजूनही होणं अपेक्षित आहे आणि त्या ठिकाणी आपण काही उपाययोजना किंवा काही प्रयत्न करू शकतो. तर अशा प्रकारचं एक वे फॉरवर्ड आणि जे काही केलेलं आहे या सगळ्यांवर बेस्ड मी कन्क्लुजन या ठिकाणी लिहिणार. ओके, सो हा झाला महाराष्ट्राच्या भूगोलाच्या संदर्भात काय प्रश्न येऊ शकतो त्यावर आपण चर्चा केली. भेटूया आता पुढच्या सेशनमध्ये. थँक्यू एव्हरीवन.